वर्तुळ कंस. आपण वर्तुळ कंस या संकल्पनेची उजळणी करूया. जीवा. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असं म्हणतात. वर्तुळाची छेदिका वर्तुळाला दोन भागात विभागते. हा प्रत्येक भाग छेदिका आणि वर्तुळ यांच्या छेदनबिंदूसह वर्तुळ कंस म्हणून ओळखला जातो. जर छेदिका केंद्रामधून जात नसेल तर वर्तुळाचा केंद्र छेदिकेच्या एकाच बाजूला असतो. केंद्राकडील बाजूला विशाल कंस असं म्हणतात. केंद्रबिंदूच्या बाजूला नसलेल्या कंसाला लघुकंस असं म्हणतात. APB आणि AQB हे दोन वर्तुळ कंस जीवा AB मुळे तयार झाले. त्यातील AQB हा लघुकंस आणि APB हा विशाल कंस आहे. केंद्रीय कोन. वर्तुळ प्रतलातील ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो आणि त्याच्या बाजू कंसाच्या अंत्यबिंदूतून जात असतील तर त्या कोनांना केंद्रीय कोन असं म्हणतात. आकृतीत कोन AOB चा O हा शिरोबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू असून त्याच्या बाजू OA आणि OB अनुक्रमे A आणि B या कंसाच्या अंत्यबिंदूतून जातात. अशा प्रकारे कोन AOB ला केंद्रीय कोन म्हणतात. कंस AQB चे माप बरोबर कोन AOB चे माप. म्हणून कंसाचे माप हे केंद्रीय कोनाचे माप समजणार आहेत. म्हणून कंस AQB चे माप बरोबर कोन AOB चे माप. लघुकंस AQB आणि APB या दोन्ही कंसांचा एकत्रित विचार केल्यास पूर्ण वर्तुळ मिळतं. या कंसांना परस्परांचे संगत कंस असं म्हणतात. कंस APB आणि कंस AQB ही अर्धवर्तुळं आहेत. म्हणून कंस APB चे माप अधिक कंस AQB चे माप बरोबर 360 अंश वर्तुळाचे अंशात्मक माप 360 अंश असतं. आकृतीमध्ये कंस APB आणि कंस BQD हे जर एकाच वर्तुळाचे कंस असतील आणि अंत्यबिंदू B हा एकमेव सामायिक बिंदू असेल तर माप कंस APB अधिक माप कंस BQD बरोबर माप कंस ABD. अर्धवर्तुळ. जर जीवा केंद्रबिंदूमधून जात असेल तर त्यामुळे तयार झालेल्या प्रत्येक कंसाला अर्धवर्तुळ असं म्हणतात. आकृतीमध्ये रेषा AB केंद्रातून जाणाऱ्या रेषेमुळे कंस AQB आणि कंस APB असे दोन कंस तयार झाले. या प्रत्येक कंसाला अर्धवर्तुळ म्हणतात. अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म आकृतीमध्ये APB आणि कंस BQD हे जर एकाच वर्तुळाचे कंस असतील आणि अंत्यबिंदू B हा एकमेव सामायिक बिंदू असेल तर माप कंस APB अधिक माप कंस BQD बरोबर माप कंस ABD. आता आपण आंतरलिखित कोनाचा अभ्यास करूया. जेव्हा कोनाची प्रत्येक भुजा कंसाचा एक एक अंत्यबिंदू समाविष्ट करत असेल आणि कोनाचा शिरोबिंदू हा त्या कंसावरील बिंदू असेल पण त्या कंसाचा अंत्यबिंदू नसेल तेव्हा तो कोन त्या कंसाने केलेला आंतरलिखित कोन आहे असं म्हणतात. आकृतीत कोन ABC चा शिरोबिंदू B हा कंस APC चा बिंदू आहे. म्हणून कोन ABC हा कंस APC ने आंतरलिखित केलेला कोन आहे. आंतरखंडित कंस. जेव्हा एखादा कोन आणि एखादा कंस याबाबत कोनाची प्रत्येक भुजा कंसाचा एकतरी अंत्यबिंदू समाविष्ट करत असेल तर अंत्यबिंदूखेरीज त्या कंसाचे सर्व बिंदू त्या कोनाच्या अंतर्भागात असतील तेव्हा तो कंस त्या कोनाने आंतरखंडित केला आहे असं म्हणतात. आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस यांच्या व्याख्येतून याप्रमाणे मुद्दे लक्षात येतात. 1. वर्तुळातील कोन
जो वर्तुळ कंस आंतरखंडित करतो त्या कंसात तो आंतरलिखित कोन नसतो. 2. कोन वर्तुळाच्या ज्या कंसात आंतरलिखित असतो त्याच वर्तुळातील वर्तुळ कंस त्याने आंतरखंडित केलेला असतो. 3. एखादा कोन वर्तुळाचे 2 कंस आंतरखंडित करू शकतो. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. वर्तुळ कंसाने वर्तुळावरील कोणत्याही बिंदूशी आंतरित केलेल्या कोनाचं माप हे त्या कंसाने वर्तुळाच्या केंद्राशी आंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्म असतं. दिलेली माहिती. ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये कंस बीपीसीने कोन बीएसी हा आंतरित केलेला कोन आहे. आपल्याला सिद्ध करायचं आहे की कोन बीएसी बरोबर 1/2 कोन बीओसी. पर्याय ए. केंद्र ओ हा कोन बीएसीच्या अंतर्भागात आहे. रचना. बिंदू डी हा किरण एओ वर असा घ्या की बिंदू ओ हा बिंदू ए आणि डी च्या दरम्यान असेल. बीओ आणि सीओ जोडा. सिद्धता. त्रिकोण एओबी मध्ये रेख एओ एकरूप रेख बीओ, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून कोन ओबीए एकरूप कोन ओएबी हे एकरूप बाजूसमोरील कोन. समजा कोन ओबीए बरोबर कोन ओएबी बरोबर एक्स. कोन बीओडी हा त्रिकोण एओबीचा बाह्यकोन आहे. म्हणून कोन बीओडी बरोबर कोन बीएओ अधिक कोन एबीओ दूरस्थ आंतरकोनांच्या प्रमेयानुसार बरोबर एक्स अधिक एक्स. म्हणून कोन बीओडी बरोबर 2x. समीकरण 1. त्रिकोण एओसी मध्ये रेख एओ एकरूप रेख सीओ, कारण या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून कोन ओएसी एकरूप कोन ओसीए हे एकरूप बाजूसमोरील कोन आहेत. समजा कोन ओएसी बरोबर कोन ओसीए बरोबर y असं मानू. कोन सीओडी हा त्रिकोण सीओएचा बाह्यकोन आहे. म्हणून कोन सीओडी बरोबर कोन ओएसी अधिक कोन ओसीए दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार बरोबर y अधिक y. म्हणून कोन सीओडी बरोबर 2y. समीकरण 2. कोन बीएसी बरोबर x अधिक y. समीकरण 3. कोन बीओसी बरोबर कोन बीओडी अधिक कोन सीओडी. कोन बीओसी बरोबर 2x अधिक 2y. समीकरण 1 आणि 2 वरून बरोबर 2 कंसात x अधिक y बरोबर 2 गुणिले कोन बीएसी 3 वरून. म्हणून कोन बीएसी बरोबर 1/2 कोन बीओसी. पर्याय बी. जर केंद्र ओ हा कोन बीएसीच्या अंतर्भागात नसेल, हा पर्याय आपण याप्रमाणे सिद्ध करू शकतो. आपण कोणतेही कंस 2 लघुकंसामध्ये विभागू शकतो आणि त्या कंसाने वर्तुळावरील कोणत्याही बिंदूशी आंतरित केलेला कोन हा या लघुकंसानी आंतरित केलेल्या कोनांच्या मापाच्या बेरजेएवढा असतो. हे प्रमेय खालीलप्रमाणे आहे. प्रमेय. वर्तुळ कंसाने वर्तुळावरील बिंदूशी आंतरित केलेल्या कोनाचं माप हे त्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणून कोन बीएसी बरोबर 1/2 गुणिले माप कंस बीपीसी म्हणजेच आंतरलिखित कोनाचे माप हे आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. उपप्रमेय 1. अर्धवर्तुळाने आंतरित केलेला कोन काटकोन असतो. म्हणून कोन बीएसी बरोबर 90 अंश. उपप्रमेय 2. एकाच कंसाने आंतरित केलेले कोन एकरूप असतात. कोन बीएसी एकरूप कोन बीए1 सी एकरूप कोन बीए2 सी. आता आपण
काही उदाहरणं सोडवू. उदाहरण 1. आकृतीमध्ये बिंदू ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. जर कोन POB बरोबर 90 अंश, तर कोन ACP ची किंमत काढा. उकल. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. AB हा त्याचा व्यास आहे. कोन POB बरोबर 90 अंश. पक्ष. म्हणून कोन AOP बरोबर 90 अंश हा वरील कोनाचा रेषीय जोडीतील कोन. म्हणून माप कंस ADP बरोबर 90 अंश व्याख्येनुसार. म्हणून ACP बरोबर 45 अंश आंतरलिखित कोनाचे प्रमेय. उदाहरण 2. जर दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड त्याच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन बिंदूंपाशी समान मापाचे कोन अंतरित करत असेल, तर ते चारही बिंदू चक्रीय असतात, एकाच वर्तुळावर असतात हे दाखवा. उकल. बिंदू A आणि बिंदू B ला जोडणारा रेषाखंड त्याच्या एकाच अंगास असणाऱ्या C आणि बिंदू D यापाशी समान कोन अंतरित करतो. म्हणजेच कोन ACB बरोबर कोन ADB. समजा D हा बिंदू वर्तुळावर नाही असं गृहीत धरू, तर हे वर्तुळ AD ला D' मध्ये छेदतं. D' जोडा. आता कोन ACB बरोबर कोन ADB आणि कोन ACB बरोबर कोन AD'B. परंतु त्रिकोणाचा बाह्यकोन हा त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या बरोबर नसतो. म्हणून बिंदू D'D हे एकच असतील तरच कोन ADB बरोबर कोन AD'B. म्हणून ABC या बिंदूमधून जाणारं वर्तुळ D या बिंदूतूनच जातं. म्हणून ABC आणि D हे बिंदू चक्रीय आहेत. आता आपण अभ्यास 2.3 मधील काही उदाहरणं सोडवू. प्रश्न 1. आकृतीत माप कंस APC बरोबर 60 अंश आणि कोन BAC बरोबर 80 अंश. तर A कोन ABC आणि B माप कंस BQC काढा. उकल. A कोन ABC चे माप बरोबर 1/2 गुणिले माप कंस APC आंतरलिखित कोनाचं प्रमेय बरोबर 1/2 गुणिले 60 अंश बरोबर 30 अंश. म्हणून कोन ABC बरोबर 30 अंश. आता B कोन BAC चे माप बरोबर 1/2 गुणिले माप कंस BQC आंतरलिखित कोनाचं प्रमेय 80 अंश बरोबर 1/2 गुणिले माप कंस BQC. म्हणून माप कंस BQC बरोबर 80 अंश गुणिले 2. म्हणून माप कंस BQC बरोबर 160 अंश. A कोन ABC बरोबर 30 अंश. B माप कंस BQC बरोबर 160 अंश. प्रश्न क्रमांक 2. आकृतीमध्ये दाखवलेल्या जीवा AB आणि CD या वर्तुळाच्या अंतर्भागात Q या बिंदूमध्ये छेदतात. जर माप कंस AD बरोबर 25 अंश आणि माप कंस BC बरोबर 31 अंश, तर कोन BQC काढा. उकल. रेख BD काढा. माप कोन AQD बरोबर 1/2 गुणिले माप कंस AD आंतरलिखित कोनाचं प्रमेय बरोबर 1/2 गुणिले 25 बरोबर 12.5 अंश. विधान 1. कोन AQD बरोबर 12.05 अंश, कारण कोन QBD म्हणजेच कोन ABD. माप कोन BDC बरोबर 1/2 गुणिले माप कंस BC
आंतरलिखित कोनाचं प्रमेय बरोबर 1/2 गुणिले 31 बरोबर 15.5 अंश विधान 2. म्हणून कोन BDC बरोबर 15.5 कारण कोन BDQ म्हणजेच कोन BDC. परंतु कोन BQC हा त्रिकोण BDQचा बाह्य कोन आहे. म्हणून त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार कोन BQC बरोबर कोन QBD अधिक कोन BDC बरोबर 12.5 अधिक 15.5 बरोबर 28 अंश. कोन BQC बरोबर 28 अंश. प्रश्न क्रमांक 3. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एकाच वर्तुळाच्या AB आणि CD या दोन जीवा परस्परांना समांतर आहेत. P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. तेव्हा सिद्ध करा की कोन CPA बरोबर कोन DPB. उकल. रेख CB काढा. रेख AB समांतर रेख CD आणि रेख BC त्याची छेदिका. म्हणून माप कोन DCB बरोबर माप CBA कारण ते व्युत्क्रम कोन आहेत. विधान 1. माप कोन DCB बरोबर 1/2 माप कंस DB आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार. विधान 2. 1 आणि 2 वरून 1/2 माप कंस DB बरोबर 1/2 माप कंस AC. म्हणून माप कंस DB बरोबर माप कंस AC. विधान 3. कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून माप कंस DB बरोबर माप कोन DPB आणि माप कंस AC बरोबर माप कोन CPA. विधान 4. म्हणून माप कोन DPB बरोबर माप कोन CPA. विधान 3 आणि 4 वरून म्हणजेच माप कोन CPA बरोबर माप कोन DPB.